सो लेट्स स्टार्ट. येस. सो मार्केट अनालिसिस पासून स्टार्ट करूया. आजच्या सेशनमध्ये आपण कम्प्लीट या नेक्स्ट वीकचा लुकआउट कसा असणार आहे, मार्केट्सला आपण कशा प्रकारे कोणत्या लेवल्सला पाहू शकतो ते कम्प्लीट आज आपण पाहणार आहोत. सो जर आपण बिटकॉइनचा करंट चार्ट अनालाइज केला मंथली वीकली टाइम फ्रेम पासून जर आपण स्टार्ट केलं तर जे ब्लड मूनच्या दिवशी रेड मूनच्या दिवशी जे आपलं अनालिसिस होतं की मार्केट ऍज पर लास्ट प्रिव्हियस 4 इयर्स प्रमाणे एक डिक्लाइन दाखवू शकतो, तो मेजर डिक्लाइन आपल्याला बघायला मिळालेला नाहीये. सो दॅट याचा अर्थ क्लिअर आहे की मार्केट या लेवल्सना चांगलं व्यवस्थित होल्ड करतंय. रिसेंटली जर आपण डेली टाइम फ्रेमवर अनालाइज करायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी शार्प सेलिंग मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीये. ऍज वेल ऍज जी रिव्हर्स सिच्युएशन होती जिथे मार्केटवरून जेव्हा रेड कॅन्डल्स क्रिएट होत होत्या, ज्या प्रकारे सेलर्सचं प्रेशर येत होतं, मार्केट ज्या प्रमाणे डाऊन येत होतं, त्याला कुठेतरी पॉज आपल्याला या कम्प्लीट प्रिव्हियस वीक मध्ये पाहायला मिळालाय. जर लास्ट वीकची ओपनिंग आणि लास्ट वीकची क्लोजिंग जर आपण वीकली टाइम फ्रेम पाहिली तर प्रिव्हियस वीक वॉज व्हेरी पॉझिटिव्ह अँड कुठेतरी ही जी मोमेंटम जे 1,06,000 $1,08,000 वरून मार्केटमध्ये आलं होतं डाऊनसाइड मोमेंटम, त्याला कुठेतरी आपल्याला ब्रेक अँड एक अक्युमुलेशन फेज पाहायला मिळाला. सो डेली टाइम फ्रेमवर जर मागच्या 3 ते 4 दिवसांचं अनालिसिस आपण केलं तर व्हॉल्यूम बिल्ड होतंय. मध्ये मध्ये व्हॉल्यूम लाईक आफ्टर 3-4 डेज एक व्हॉल्यूम स्क्वीज होतंय, बट ओव्हरऑल मार्केटमध्ये जे मोमेंटम आहे, जे व्हॉल्यूम आहे, ते चांगल्या प्रकारे बिल्ड होताना आपल्याला ऍट द व्हेरी सेम टाइम जर आपण टेक्निकली चार्ट्सला अनालाइज करायचा प्रयत्न केला बिट लॉंगर टाइम फ्रेमवर तर मार्केटसाठीचा हा जो प्रिव्हियस अक्युमुलेशन झोन आहे 78,000चा लो, त्यानंतर मार्केटने परत 83,000 ची लेवल या ठिकाणी गेन केलेली आहे. सो जेव्हा आपण मार्केट डाऊन ट्रेंड मधून एका अप ट्रेंडच्या ट्रेंड रिव्हर्सल मध्ये जातं, हा जो शॉर्ट टर्म फ्रेमवर जो डाऊन ट्रेंड आला होता, इथून जर आता मार्केटसाठी नेक्स्ट डायरेक्शन आपण पाहतोय, सगळ्यात पहिली म्हणजे 85,600-400च्या अराउंड. जोपर्यंत मार्केट 85,000च्या वर 4 आवर्सच्या टाइम फ्रेमला क्लोजिंग देणार नाही तोपर्यंत व्हॉल्यूम आपल्याला सेम कंटिन्यू पाहायला मिळेल. अँड ज्या मुवमेंटला या लेवल्सच्या वर मार्केट क्लोजिंग स्टार्ट होईल तेव्हा मार्केटमध्ये मेनली 2 गोष्टी झालेल्या असतील. नंबर 1, या रिव्हर्सल नंतरचा अक्युमुलेशन झोन कंप्लीट झालेला असेल, प्लस हे जे मार्केटचं एक स्ट्रक्चर आहे, डाऊन ट्रेंड स्ट्रक्चर आहे, ते ब्रेक झालेलं असेल आणि स्ट्रक्चर ब्रेक नंतर मार्केट एक ट्रॅप सेट करतं, एक बुल ट्रॅप आपण ज्याला म्हणतो ते मार्केट सेट करतं, जेणेकरून जे इथे ज्या लोकांनी हेवी पोझिशन्स क्रिएट केलेल्या आहेत किंवा ओव्हर पोझिशन्स क्रिएट केलेल्या आहेत त्यांना साईडलाईन करण्यासाठी मार्केट या ठिकाणी प्रयत्न करतं. सो 85,600च्या लेवलच्या आसपास जोपर्यंत आपल्याला 4 आवर्स टाइम फ्रेमला क्लोजिंग मिळत नाहीये तोपर्यंत आपण सेम एक अक्युमुलेशन पाहू शकतो. बट ऍट द सेम टाइम जर डाऊन साईडला आपण मार्केट्सना अनालाइज केलं, जर डाऊन ट्रेंडच्या हिशोबाने आपण जर मार्केटला अनालाइज केलं तर 82,000ची ही जी लेवल आहे, जोपर्यंत ती होल्ड आहे तोपर्यंत न्यू लो आपल्याला पाहायला मिळणार नाही. स्टील या मोमेंट पासून सुद्धा जर आपण ओव्हरऑल वेल्थचा डेटा अनालाइज केला तर हेवी अक्युमुलेशन आपल्याला यामध्ये सुद्धा दिसेल. रिसेंट न्यूज आहे अगेन 1 hour बिफोर $100 million ट्रान्सफर्ड फ्रॉम ट्रेजरी मधून जे USDC आहेत ते कुठेतरी आपल्याला अनलॉक होताना दिसत आहेत. अगेन 250 million 1,500 बिटकॉइन. सो हे सगळे जे अक्युमुलेशन आहे त्यामध्ये सगळ्यात मेन अक्युमुलेशन हे इथेरियमवर झालेलं आहे, जे आपल्याला कम्प्लीट एक बुलिश सेंटिमेंट शो करतायत. बट या बुलिश सेंटिमेंटच्या आधी, या हेवी बुलिश मोमेंटमच्या आधी जर आपल्याला 80,000-76,000ची लेवल परत पाहायला मिळाली तर तिथून मात्र जो रिव्हर्सल असेल त्याचा स्पीड हा थोडासा जास्त असू शकतो. द रिझन इज लास्ट वीकमध्ये सुद्धा 11 मार्चला जेव्हा मार्केटने लो हिट केला होता तिथून आता करंट मार्केट प्राइस जरी कॅल्क्युलेट केली तरी 9%च्या गेनवर तो ट्रेड करतोय. सो जेव्हा पण मार्केट या झोनमध्ये येत आहेत, याच्या आधी पण बघा 2 मार्चला 78,000ची 28 फेब्रुवारी ही लेवल आली होती, तिथून मार्केट्सने 20%चा पंप शो केला होता. अँड त्याच्या जर आपण प्रिव्हियस डेटा अजून कन्सिडर केला तर तो सगळ्यात मोठा पंप आपल्याला अराउंड नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये पाहायला मिळाला होता. सो व्हेरी क्लिअर की 76,000 या एक हेवी अक्युमुलेशन झोन आहेत. जर मार्केट 76,000ची लेवल हिट करतायत
तर तिथून आपल्याला परत अक्युमुलेशनसाठी तो लवकर चान्स देऊ शकत नाही. त्यामुळे करंट मुवमेंट प्रमाणे आपल्याला कोणतेही कॉइन्स ऍड करायची गरज नाही किंवा कोणतेही सबट्रॅक्ट करायची गरज नाहीये. ऑलरेडी आपले जे पोर्टफोलिओ सगळ्यांचे बनलेले आहेत ते चांगल्या टाइम झोनवर बनलेले आहेत. त्याचनंतर आपण जर इथेरियमचं अनालिसिस केलं तर इथेरियम कम्प्लीट एका अक्युमुलेशन फेजमध्ये आहे. जी बिटकॉइनची जी मुवमेंट आपण कन्सिडर करत होतो बोथ वे सिनारिओ, ते मात्र सिंगल साइडेड आपल्याला इथेरियम मध्ये पाहायला मिळत आहेत. इथेरियमचा जो सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट अक्युमुलेशन झोन आहे 1700च्या अराउंड, करंटली तो त्याच्या जस्ट, जर आपण लेवल कॅल्क्युलेट केली फ्रॉम द करंट प्राइस, सो अप्रॉक्सिमेटली 8 to 10%चा ट्रॅव्हल फक्त त्याचा बाकी आहे. 8 to 10%चा जर डिक्लाइन या ठिकाणी इथेरियम मध्ये आला तर तो त्याच्या सगळ्यात मोठ्या अक्युमुलेशन मध्ये जाईल. सगळ्यात मोठ्या अक्युमुलेशन म्हणजे लास्ट टाइम 2024 मध्ये जेव्हा हे अक्युमुलेशन झालं होतं तेव्हा इथेरियमने ऑलमोस्ट 2x ची मुवमेंट त्या ठिकाणी दाखवली होती. जेव्हा हे मोठे मेन कॉइन्स 2x होतात ती एक खूप इम्पॉर्टंट मुवमेंट समजली जाते. त्याचसोबत त्याचे जे संकेत आहेत ते आपल्याला इथे इथेरियमच्या ट्रान्झॅक्शन्स वरून पाहायला मिळतात. क्रॅकेन हे जे पर्टिक्युलर वॉलेट आहे हे मीम कॉइन्ससाठी यूज केलं जातं. सो जी आपली अनालिसिस आहे की येणाऱ्या टाइममध्ये इथेरियम या ब्लॉकचेन बेस्डवर काही नवीन प्रोजेक्ट्स आपल्याला पाहायला मिळू शकतात. 43,000 इथेरियम हे खूप मोठं व्हॉल्यूम कन्सिडर केलं जातं. त्याप्रमाणे इथेरियम सुद्धा अक्युमुलेशन झोनमध्ये आहे. मार्केट्स थोडेसे स्लो डाऊन फेजमध्ये आहेत. स्लो डाऊन फेज म्हणजे या ठिकाणी मार्केट क्लिअर डायरेक्शन शोकेस करत नाही आणि इथेच बऱ्याच लोकांचे पेशन्स टेस्ट केले जातात. त्याप्रमाणे मार्केट्स स्लो डाऊन फेजमध्ये आहेत. ॲज अ स्पॉट आपल्याला काही तिथे चेंज करायची गरज नाहीये जर आपण ॲज अ इन्व्हेस्टर मार्केटला बघतोय. त्यानंतर जर आपण सोलाना पाहिला तर सोलाना ऑलरेडी त्याच्या ऑल टाइम अक्युमुलेशन झोनमध्ये आहे. म्हणजे इथून सोलाना आपल्याला ह्याचा न्यू लो क्रिएट करण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती खूप कमी आपल्याला या ठिकाणी दिसते. कारण करंटली हा जो 127च्या लेवल्सवर ट्रेड करतोय ऑलरेडी हा पूर्ण एक त्याचा सगळ्यात मोठा अक्युमुलेशन झोन आहे. या अक्युमुलेशन झोनमध्ये जर आपण पाहिलं तर मागच्या 2 वर्षामध्ये तुम्ही पाहाल राईट फ्रॉम 2023-2024 याच झोन्स मधून तो कंटिन्युअस आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसतो. इव्हन लास्ट बेअर मार्केटमध्ये जेव्हा तो फॉल झाला होता तेव्हा याच झोन्स पर्यंत तो आलेला होता. सो सेम झोन मध्ये आपल्याला तो पाहायला मिळतोय. त्यानंतर लास्ट वीक मध्ये बघा एक न्यूज ग्रुपवर पोस्ट केली होती पॉपकॅट रिगार्डिंग की पॉपकॅट आता कॉइनबेस च्या लिस्टिंग नंतर रॉबिनहुड लिस्टिंग कडे जातोय. आय गेस आपल्यापैकी बऱ्याच जणांना 0.17च्या प्राइसला एंट्री मिळाली असेल त्या अनाउन्समेंटच्या नंतर. तेव्हा त्या मुवमेंटला जी प्राइस होती ती 0.17च्या आसपास ट्रेड करत होती. सो तिथून जर आपण करंट प्राइस कॅल्क्युलेट केली तर 20%चा एक अप मूव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. स्टील पॉपकॅटच्या पोटेन्शियल प्रमाणे हे जे मूव्स असतात दे आर नॉट इवन इम्पॉर्टंट दॅट 20%ची मुवमेंट. कारण पॉपकॅटला जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज मध्ये दिसेल. सो वॉच हिअर. जर मी माझा कर्सर या ठिकाणी जुलैच्या मंथ मध्ये नेला तर तुम्हाला दिसेल की हा एक वीक मध्ये 145%, त्यानंतर अगेन 41%, 26%, 58%. सो पॉपकॅटची जी व्हॉलेटिलिटी असते त्याच्यामध्ये आपल्याला सडन पंप्स बरेचसे पाहायला मिळतात. रिझन इज ज्या मुवमेंटला पॉपकॅट हा लॉन्च झाला होता बेअर मार्केटच्या जस्ट बिगिनिंगला, हॅल्विंगच्या जस्ट बिगिनिंगला, त्या प्रीसेल नंतर ऑलरेडी हा 100x ला चालू आहे. 0.01 0.005 ला प्रीसेल याचा झाला होता. पण त्यानंतर मेन एक्सचेंजेस पैकी बायनान्स लिस्टिंग अजून सुद्धा बाकी आहे जे की याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करणारे टुवर्ड्स $2.5-3च्या प्राइस पर्यंत. त्यामुळे करंट मुवमेंट प्रमाणे ज्या आपल्या पॉपकॅटमध्ये एंट्रीज आहेत अराउंड $3 पासून $0.1 पर्यंत या एक आयडियल एंट्रीज ऑलरेडी आपल्या या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि त्यामुळेच तुम्हाला मार्केट कंडिशन्स प्रमाणे आता हे मीम कॉइन्स डिक्लाइन जास्त होताना दिसणार नाहीत. सो त्यानंतर बघा बीएनबीला पण आपण एक मार्केटला जर इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट कन्सिडर केला करंटली 90 बिलियनच्या मार्केट कॅपवर आहे जे की त्याच्या ऑल टाइम हाय मार्केट कॅप पासून स्लाइटली डाऊन आहे, दॅट इज 20%. सो त्याचबरोबर बघा पॉपकॅट नंतर आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या पोर्टफोलिओज मध्ये ॲप्टॉस असेल. ॲप्टॉसची जर प्राइस आपण अनालाइज केली सेम अगेन तो आज सुद्धा त्याच्यामध्ये 4-5%चा पंप आलेला आहे. तो सुद्धा अक्युमुलेशन झोनमध्ये आहे. जास्त डिक्लाइन आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळालेला नाहीये. त्यानंतर जर आपण कार्डाना अनालाइज केला तर 25 बिलियनच्या मार्केट कॅपला आहे जी की काही दिवसांपूर्वी 41 बिलियन पर्यंत मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळालेली होती. सो ॲज इट इज
यांच्या सगळ्या कॉइन्समध्ये सुद्धा मोमेंटम बिल्ड होते. त्यानंतर आपण कुकी आणि बेरा हे 2 कॉइन्स लास्ट वीकमध्ये अॅनलाईज केले होते. सो त्या अॅनालिसिस प्रमाणे जर आपण डेली टाइम फ्रेमवर पाहिलं तर कुकी इज अल्सो इन इट्स अॅक्युमुलेशन झोन. हा जो अॅक्युमुलेशन झोन आहे प्राइसचा करंटली इट्स ॲट द सेम रेंज. अँड त्यानंतर जर आपण बेराला अॅनलाईज केलं, बेरा चेन सुद्धा आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये असेल. सो बेरामध्ये सुद्धा आपल्याला आज एक पॉझिटिव्ह मुवमेंट पाहायला मिळालं, जे की प्राइसने $7 पर्यंतचा हाय आपल्याला या ठिकाणी दाखवला. सो ओव्हरऑल जर आपण क्रिप्टोचा कम्प्लीट हिट मॅप पाहिला, जो की काही दिवसांपूर्वी कम्प्लीट आपल्याला बेरिश स्ट्रक्चर दिसत होतं, तेच स्ट्रक्चर आता आपल्याला परत कमबॅक होताना दिसतोय. आणि जे मार्केटचे मेन प्रोजेक्ट्स आहेत त्यामध्ये एक सिग्निफिकंट चेंज होताना आपल्याला दिसत आहेत. त्याचप्रमाणे बघा, बिटकॉइनचा जो करंट डॉमिनन्स आहे मार्केटवर तो 80% आहे, 60.64% आहे, जो की आपण मेन कॉइन्सच्या कम्पॅरिझनमध्ये 80% कन्सिडर करू शकतो. सो 60.64%चा डॉमिनन्स म्हणजे बिटकॉइन ज्या पद्धतीने मुव्हमेंट करेल ओव्हरऑल मार्केटला 60% इम्पॅक्ट त्या गोष्टीचा होऊ शकतो. सगळ्यात आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे इथेरियम डॉमिनन्स. इथेरियम डॉमिनन्स अजून सुद्धा 8.46%ला आहे. इथेरियम डॉमिनन्स हा युजली मार्केटच्या पीक टायमिंग्समध्ये इन्क्रीज होतो, कारण ज्या मोमेंटला या ब्लॉकचेनवर नवीन नवीन कॉइन्स, नवीन नवीन प्रोजेक्ट बिल्ड व्हायला स्टार्ट होतात, त्या मोमेंटला हे डॉमिनन्स बिल्ड होताना आपल्याला दिसतात. सो ओव्हरऑल मार्केटमध्ये आपल्याला एक पॉझिटिव्हिटी पाहायला मिळते कम्पेअर टू लास्ट वीक अँड विदाउट एनी स्ट्रॉंग न्यूज. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की जसे जसे शॉर्ट लोक ट्रेड्स ओपन करतात, सेल ट्रेड ओपन करतात, त्यांचे जसे जसे स्टॉप लॉसेस हिट होत जातात, मार्केट पुन्हा एकदा आपलं मोमेंटम कंटिन्यू करतं. आणि या ठिकाणी तुम्हाला कम्प्लीट हिट मॅप सुद्धा पाहायला मिळेल. त्याचसोबत बघा, मार्केटमध्ये 2 प्रकारचे डॉमिनन्स हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात. नंबर 1 बिटकॉइन डॉमिनन्स आणि नंबर 2 USDT डॉमिनन्स. सो या व्हेल्सच्या ट्रान्झॅक्शन्सना जर आपण व्यवस्थित अॅनलाइज केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की याच्यामध्ये जे अॅक्युम्युलेशन स्टार्ट झालेलं आहे काही दिवसांपूर्वी, जे इन्व्हेस्टर्स होते, जे व्हेल्स होते, त्यांनी आपले 90% पोर्टफोलिओ कॅश आउट करून कम्प्लीट कॅश इन हँड ठेवली होती, जेणेकरून ते नेक्स्ट डायरेक्शन प्रिडिक्ट किंवा कंट्रोल करू शकतात. बट रिसेंटली या वीकमध्ये पुन्हा एकदा ती कॅश त्या वॉलेट्समधून ते USDTs बॅक टू क्रिप्टो प्रोजेक्ट्स येताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामुळे जर आपण मार्केटचं जर ओव्हरऑल मोमेंटम कॅल्क्युलेट केलं, लास्ट 24 आवर्सचं जर तुम्ही मोमेंटम पाहाल तर यामध्ये आपल्याला सिग्निफिकंटली इन्क्रीज झालेला दिसतोय, जे की लास्टच्या 24 तासामध्ये व्हॉल्यूम जे आहे ते 88%ने वाढलेलं आहे. सो हे जे व्हॉल्यूम आहे हे स्लो अँड स्टेडीली बिल्ड होते. जसं जसं व्हॉल्यूम बिल्ड होत जाईल तशी तशी मार्केटची व्हॉलॅटिलिटी अजून जास्त इन्क्रीज होत जाते. अँड यामध्ये आपल्याला की फॅक्टर्समध्ये ॲज अ स्पॉट इन्व्हेस्टर कोणतेही सेल डिसिजन्स घ्यायचे नाहीयेत, कारण आपण जो पोर्टफोलिओ बनवलाय तो 12 to 16 मंथचं टार्गेट घेऊन आपण या ठिकाणी बनवलाय. अँड वी आर व्हेरी अर्ली इन द बुल रन टिल नाऊ. कारण लास्ट हॅल्विन नंतर जर आपण करंट डेट कॅल्क्युलेट केली 17 मार्च 2025, वी हॅव नॉट कम्प्लिटेड इव्हन फर्स्ट 12 मंथ्स ऑफ बुल रन येट. आणि जशी जशी हॅल्विनची सायकल शिफ्ट होत जाते तसे तसे इम्पॅक्ट आपल्याला कमी वेळामध्ये मोठे होताना दिसतात. त्यामुळे आपल्याला कायम काळजी घ्यायची आहे हे आपले जे स्पॉटचे पोर्टफोलिओज आहेत, इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओज आहेत, त्यामध्ये आपल्याला जास्त चेंजेस करायचे नाहीयेत. चेंजेस केव्हा आपले स्टार्ट होतील, जेव्हा हा 83,000 वरून 96,000, 100,000 या मोमेंटम या ठिकाणी चालू होईल, तेव्हा आलेलं प्रॉफिट बुक करून आपण मल्टिपल प्रोजेक्ट्समध्ये आपले पैसे रिइन्व्हेस्ट करू शकतो. त्याचसोबत जर आपण सुई आणि व्हर्च्युअलला अॅनालाइज केलं, जर आपण करंटली स्पेसिफिकली सुईला अॅनालाइज केलं तर 2.28च्या प्राइस रेंजमध्ये हा चालू आहे, जे की करंटली कम्प्लीट अगेन एक चांगला अॅक्युम्युलेशन झोन कन्सिडर केला जातो. यामध्ये सुद्धा जे निगेटिव्ह मोमेंटम होतं 5.3च्या प्राइस वरून, ते आपल्याला लास्ट वीकमध्ये पॉज होताना दिसतंय. सो या मोमेंटवरून जेव्हा सुई आपली व्हॅल्यूज जसे जशा रिगेन करत जाईल तसे तसे आपल्याला ओव्हरऑल या सगळ्या नॅरेटिव्हमध्ये पंपिंग पाहायला मिळेल. सो करंट सिनारिओज प्रमाणे जर आपण मार्केटचे टॉप गेनर्स, टॉप लुजर्स किंवा टॉप व्हॉल्यूम डिवायडर्स जर आपण या ठिकाणी अॅनालाइज केले, सो आय विल शो यू कॅटेगरीज वाईज. जस्ट अ मिनिट. येस. सो यामध्ये बघा, टॉप मुवमेंटला जर आपण अॅनालाइज केलं व्हॉल्यूम वाईज, ओव्हरऑल सगळ्या गोष्टींवाईज,
टॉप 5 रँकिंगमध्ये आपल्याला XRP मध्ये सिग्निफिकंट चेंजेस पाहायला मिळतात. सो जे की आपण सोलाना बेस्ड प्रोजेक्ट्सवर जास्त इन्व्हेस्टेड आहे. रिझन इज XRP हा कम्प्लीट बँकिंग ट्रान्झॅक्शनचे स्पीड वाढवण्यासाठी यूज केला जातो. त्यामुळे ऑलरेडी याच्यामध्ये जर तुम्ही पाहाल लास्ट बुलरनच्या प्राइस रेंजेसला जर तुम्ही अनालाइज कराल तर याचा ओव्हरऑल मोमेंटम असा राहिलेला आहे की याच्यामध्ये ज्या बुल रॅलीज येतात त्या खूप जास्त फास्ट येतात आणि ज्या पण वेळेस अशा प्रकारचे चार्ट आपल्याला पाहायला मिळतात ते एक मॅनिप्युलेशनचं इंडिकेशन असतं. त्यामुळे आपण XRP मध्ये इन्व्हेस्टेड नाही आहोत ॲज ऑफ नाऊ या प्राइस रेंजेसला. सोलाना आपल्याला 6 नंबरच्या रँकिंगला दिसतोय. USDC 7th नंबरला आहे आणि USDT डॉमिनन्स बघा 3rd नंबरला आहे विथ द मार्केट कॅप ऑफ 60 बिलियन, ज्याचा करंट सर्क्युलेटिंग सप्लाय हा 140 बिलियन पर्यंतचा आहे. त्यानंतर बघा जे वेल नोन प्रोजेक्ट आहेत तेच आपल्याला पुन्हा एकदा रँकिंग त्यांचं या ठिकाणी पाहायला मिळेल. टॉन असेल, स्टेलार असेल, अव्हॅन्च असेल, सुई असेल. 14th नंबरच्या रँकिंग वरून 19th नंबरला या ठिकाणी ड्रॉप झालेला आहे. पुल्का डॉट असेल. सो या सगळ्या नॅरेटिव्ह वाईज जर आपण मार्केट्सना अनालाइज केलं आणि मार्केट्स मधले गेनर्स आणि लुजर्स फाइंड आउट केले तर सॉलिड प्रोजेक्ट्स पैकी सगळ्यात जास्त मुवमेंट ज्याच्यामध्ये आली त्यामध्ये वेगी नावाचा एक कॉइन होता जो लास्ट मंथ मध्ये याने सिग्निफिकंट गेन शो केला. बट हे सगळे जे कॉइन्स असतात जे लोअर मार्केट कॅपचे असतात त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट शक्यतो करत नाही, कारण त्यामध्ये रिस्क सुद्धा त्याप्रमाणे इन्व्हॉल्ड असतात आणि त्या रिस्क जर आपल्याला घ्यायचे असतील तर तो रिस्क मनी क्रिएट करण्यासाठी आपण आधी अल्ट कॉइन पासून स्टार्ट केलेलं आहे. सो टॉप अँड ट्रेंडिंग प्रोजेक्ट जर आपण पाहिले तर त्यामध्ये सुद्धा बघा नवीन काही कॉइन्सवर व्हॉल्यूम बिल्ड होताना दिसतंय. जसं जसं कन्फर्मेशन असेल तसं तसं आपल्याला अपडेट केलं जाईल. त्यानंतर बघा मीम्स नंतर सोल बेस्ड कॉइन्स, त्यानंतर डॉट, या सगळ्या ज्या चेन्सवरचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑलच पॉझिटिव्ह मोमेंटम पाहायला मिळेल, कारण मार्केटमध्ये जेव्हा अक्युम्युलेटिव्ह मूव्ह येते तेव्हा ते पैसे जसे मेन कॉइन्स मधून स्लोली अल्ट कॉइन्स आणि मीम्स मध्ये फ्लो व्हायला स्टार्ट होतात तसं तसं मार्केटचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट या ठिकाणी इन्क्रीज होतो. सो ऍज पर एक्सपेक्टेशन्स करंटली एक स्लो डाऊन फेज मध्ये मार्केट्स आहेत. स्लो डाऊन फेज म्हणजे कन्सिस्टंट व्होलॅटिलिटी नसते. फॉर एक्झाम्पल बघा या मुवमेंट पासून इथपर्यंत एक स्लो डाऊन फेज आला, त्यानंतर फास्ट मोमेंटम आलं, परत मोमेंटम, अगेन एक रेंज बाउंड मार्केट, या ठिकाणी स्लो डाऊन मोमेंटम तयार झालंय. स्लो डाऊन मोमेंटम हे पेशन्स टेस्ट करण्यासाठी असतं. या ठिकाणी पेशन्स टेस्ट केले जातात. मॅक्सिमम लोक ज्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स या टॉपवर असतील ते या ठिकाणी कन्फ्युज्ड फेज मध्ये असतात की आता आम्हाला ज्यांनी 1,08,000 $1,05,000 बिटकॉइन बाय केलाय शॉर्ट टर्म व्हिजनने, नॉट द लॉंग टर्म व्हिजन. ज्यांचं लॉंग टर्म पोर्टफोलिओ ज्यांनी बनवलेला असतो 12-16 मंथ्स 18 मंथ्स त्यांना या ठिकाणी त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्सला इम्पॅक्ट होत नाही. बट जे त्यांच्या 24 तासामध्ये मिनिमम 8 ते 8 वेळा पोर्टफोलिओ चेक करतायत, कंटिन्युअसली प्राइजेस बघतायत, त्या व्होलॅटिलिटीमध्ये आपल्या इमोशन्सना इन्क्लूड करतायत, त्या सगळ्यांचे पेशन्स या ठिकाणी टेस्ट केले जातात आणि याच पेशन्समध्ये मोर दॅन 70% लोक हे आपले पोर्टफोलिओ चीपर व्हॅल्युएशनला सेल करायला स्टार्ट करतात आणि तेच चीपर व्हॅल्युएशनचे पोर्टफोलिओज हे इन्स्टिट्यूशन्सद्वारे अक्युमुलेट केले जातात. त्यामुळे आपल्याला कायम ह्या गोष्टीवर लक्ष ठेवायचंय की मार्केटमध्ये येणाऱ्या कोणत्याही अशा न्यूज ज्यामध्ये कम्प्लीट ट्रान्सपरन्सी, क्लॅरिटी नसेल, त्यामुळे पॅनिक डिसिजन्स घ्यायचे नाहीयेत. त्यानंतर या आठवड्यामध्ये बघा आज 17th मार्च आहे. 19th मार्चला फेडची मीटिंग आहे. 19 मार्चच्या मीटिंगमध्ये फेडचे जे डिसिजन्स असतील इंटरेस्ट रेटला घेऊन किंवा बाकी काही कटडाऊन्स असतील त्यावरून सुद्धा बऱ्याचशा गोष्टींवर इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला 19th फेबच्या मीटिंगवर स्पेसिफिकली जास्त लक्ष या ठिकाणी ठेवायचं आहे. सो ओव्हरऑल जर आपण या वीकचं मार्केट अनालिसिस केलं तर वी डोंट नीड टू ऍड एनिथिंग, कारण ऑलरेडी आपण या ठिकाणी लास्ट वीकमध्ये बऱ्याच जणांनी DCS केलेले आहेत. 20th मार्च पर्यंत आपल्याकडे चांगला टाइम आहे. अँड इथेरियम ज्यांना सुद्धा 2100-2050 या रेंजच्या खाली आपण जर बाय करू शकतो तरी वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टमेंट असणार आहे. 19th मार्च पर्यंत ज्यांनी आतापर्यंत अक्युमुलेशन केलेलं नाहीये 19th मार्च पर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. अँड 19th मार्चच्या फेड इंटरेस्ट रेट नंतर तुम्ही फर्दर अक्युमुलेशन करू शकता, कारण जर फेडच्या मीटिंगमध्ये मार्केट आपल्याला त्या 1 ते 2 तासामध्ये जर डिप प्राइस पॉइंटला मिळालं तर तिथे मात्र आपण कॉइन्स ऍड ऑन करू शकतो. बट त्यासाठी आपल्याकडे त्या अक्युमुलेशनचे USDTs असणं गरजेचं आहे. विदाउट USDTs आपण ते अक्युमुलेशन करू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही अजून तुमचे पोर्टफोलिओज कम्प्लीट केले नसतील किंवा जे तुमचे अक्युमुलेशन्स असतील, रिझर्व्ह फंड्स असतील, त्याप्रमाणे जर तुम्ही मूव्ह आउट केलं नसेल तर यू कॅन कन्वर्ट ऍटलिस्ट USDTs अँड कीप इट विथ यू.
फॉर इन्व्हेस्टिंग इन द मार्केट अराउंड दिस प्राइस रेंज. पीटीसी मध्ये बघा सेम व्हॉल्यूम आपल्याला बिल्ड होताना दिसतंय. जोपर्यंत या ठिकाणी आपल्याला 4 आवरची टाइम फ्रेम कोणत्याही इम्पॉर्टंट लेवलला क्लोजिंग देत नाही, 85,600, 82,000 किंवा 81,800 या लेवलला जोपर्यंत क्लोजिंग मिळत नाहीये तोपर्यंत आपण नेक्स्ट डायरेक्शन प्लॅन आउट करणार नाही आहोत. त्याचबरोबर जर करंट व्होलॅटिलिटी बघाल तर लास्ट 4 आवर्सच्या लो मध्ये मार्केटने 82,456चा लो या ठिकाणी हिट केला होता. ऍट द सेम मुवमेंट त्याने 84,000चा हाय हिट केला होता अँड करंट क्लोजिंग प्राइस 83,597च्या आसपास चालू आहे. सो ही जी व्होलॅटिलिटी आहे ती स्लोली स्टार्ट होते. करंटली आता इथून पुढचे नेक्स्ट 4 आवरच्या 3 ते 4 कॅन्डल्स मध्ये आपल्याला डायरेक्शन प्रोबॅबली क्लिअर होऊ शकते. जर तोपर्यंत क्लिअर होत नाहीये, जेवढा जास्त मोठा हा अक्युमुलेशन फेज असतो तेवढं मोठं अक्युमुलेशन मार्केटमध्ये होतं. सो अक्युमुलेशन फेज जसं जसं ब्रेकआउटचा ड्युरेशन इन्क्रीज होत जातो तसं तसं आपल्याला व्होलॅटिलिटी पाहायला मिळते. लास्ट टाइम बिटकॉइनने मुवमेंट द्यायच्या आधी 71 डेजचं अक्युमुलेशन दाखवलं होतं. सो जर तुम्ही इथून अनालाइज कराल प्राइसला अराउंड दिस मुवमेंट तुमच्या लक्षात येईल 230 डेज पर्यंत सुद्धा मार्केट अक्युमुलेशन फेजेस मध्ये होते. सो अक्युमुलेशन मध्ये मार्केट जेवढा जास्त वेळ देतं तेवढा मोठा ब्रेकआउट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो, जो की लास्ट 60,000 वरून प्राइस ज्याप्रमाणे पंप झाली होती त्याप्रमाणेच हे सेकंड स्मॉल अक्युमुलेशन स्टार्ट आहे. सो जर आपण लार्जर टाइम फ्रेमला पाहिलं तर अजून सुद्धा आपण ऍटलिस्ट प्रिव्हियस बुलरनचे जर कम्पॅरिझन केलेत वी आर इन धिस फेज, जे की लास्ट बुलरन मध्ये पहा टॉप पासून जी सेलिंग आली होती 70%ची. वी आर ॲट धिस फेज की करंटली फर्स्ट सेल ऑफ 30% 40%चाच आलेला आहे. रिझन इज प्राइस आणि व्हॅल्युएशन जसं जसं वाढत जातं तसे तसे हे गेन्स अँड रिटर्न सुद्धा त्याच्यावर इम्पॅक्ट क्रिएट होतो. सो ओव्हरऑल जर आपण पाहिलं बिटकॉइन्स डॉमिनन्स, युएसडीटी डॉमिनन्स, मार्केटचे अदर पॅरामीटर्स तर आपल्याकडे क्लिअर डायरेक्शन येऊ शकते जेव्हा 86,000 अँड 82,000चा ब्रेकआउट या ठिकाणी होईल. या लेवल्सच्या झोन मधून मार्केट एकदा बाहेर निघालं तिथून आपल्याला एक फास्ट मोमेंटम मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतं. सो करंट सिच्युएशन प्रमाणे टेक्निकल आणि डेटा यांच्यामध्ये एक डायव्हर्जन्स आहे. डेटा हा कम्प्लीट बुलिश सेंटिमेंट इंडिकेट करतोय तर टेक्निकल्सवर बेरिश प्लस बुलिश दोन्ही प्रोबॅबिलिटी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे स्पॉट इन्व्हेस्टर असल्यामुळे देर इज नथिंग टू वरी अबाउट. येणारा वीक आपल्यासाठी मोस्ट ऑफ द क्लॅरिटी डायरेक्शन्सची देऊन जाईल. जशी डायरेक्शनची क्लॅरिटी ही लास्ट 2 वीक्स 3 वीक्स अगो होती त्याप्रमाणेची क्लॅरिटी आपल्याला या ठिकाणी येऊन जाईल. जर आपण आवरली टाइम फ्रेमला जरी पाहिलं किंवा लेट्स गो ऑन बिगर टाइम फ्रेम तर करंट जो अक्युमुलेशन आहे दॅट इज फॉर ओनली 8 to 9 days, नॉट मोर दॅन दॅट. जर आपण ओव्हरऑल पाहिला विकली टाइम फ्रेमवर तर अजून सुद्धा तेवढा जास्त वेळ मार्केटने स्पेंड केलेला नाहीये. म्हणजे युजली जेव्हा मार्केट्स हे एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रॉप होतात टॉपवरून 30% 40% तेव्हा आपल्याला टाइम जास्त स्पेंड होताना दिसतो. बट यावेळेस मार्केटचा जो बाउन्स बॅक फेज आहे तो आपल्याला कम्पॅरेटिव्हली फास्ट पाहायला मिळतोय आणि त्याचेच आपल्याला इथे फुटप्रिंट्स प्रिव्हियस टाइम मध्ये सुद्धा दिसतील. 78,000 नंतर शार्प मोमेंटम मार्केटमध्ये आलं होतं. त्याआधी सुद्धा बघा शार्प मोमेंटम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. सो स्ट्रक्चर हायर टाइम फ्रेम्सवर स्लोली चेंज होतोय. सो त्याचसोबत बघा मीम सीझन जेव्हा बिटकॉइन आपल्याला 1,10,000 1,12,000 डॉलरच्या आसपास येईल त्यानंतरच मीम सीझन्स आपल्याला स्टार्ट होताना दिसतील. तोपर्यंत आपल्याकडे स्पॉट पोर्टफोलिओज मधून मीम सीझन मध्ये प्ले करण्यासाठी एक कॅपिटल बिल्ड झालेला असेल. त्याच कॅपिटलवर आपण मीम्स मध्ये एंटर करू शकतो अँड एक मीम्स पोर्टफोलिओ सुद्धा आपण स्वतःचा या बुलरनसाठी प्रिपेअर करू शकतो, ज्यामध्ये आपल्याला 20 to 25 कॉइन्स ऍड ऑन करायचे असतात स्मॉल इन्व्हेस्टमेंटला. ॲज ऑफ नाऊ बऱ्याचशा पोर्टफोलिओज मध्ये डीपसीक AI वगैरे असेल. सो येस, येणाऱ्या टाइम मध्ये आपण मीम्स अलोकेशन हे प्रत्येकाच्या पोर्टफोलिओ मध्ये वाढवणार आहोत. येस, कुणाला काही डाऊट्स आहेत पोर्टफोलिओ रिलेटेड? एनिबडी? ऑलराईट. सो या वीकचं आपलं शेड्यूल बघा सेम असेल लास्ट वीक सारखं. मंडे आज आपलं अनालिसिस सेशन झालं, देन त्याआधी आपली लाईव्ह स्ट्रीम होती. सो लाईव्ह स्ट्रीमचा ऍक्सेस तुम्हाला मी कम्प्लीट अपडेट्स दोन्ही ग्रुपमध्ये आज तुम्हाला पाहायला मिळाले असतील. सेम ट्युजडे उद्या ॲज इट इज आपण कंटिन्यू करणार आहोत अँड वेनसडेचं जे आपलं 9 PM चं सेशन असतं ते फक्त आपण थर्सडेला रिझ्यूम करणार आहोत. कोण आहे तेच बाय करू का? अजय सर, तुमचं एकदा बाईंग झालं की टीमला कनेक्ट करा अँड त्याप्रमाणे तुम्हाला ते एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ पाहून बॅलन्स पोर्टफोलिओ सांगतील. ओके, येस.
येस. सो ऑलराईट गाईज, उद्याच्या सेशनमध्ये बघा, या वीक पासून आपण एक एक ऍडव्हान्स कन्सेप्ट स्टार्ट करणार आहोत. त्याचसोबत तुमचं जे LMS आहे ते उद्या दुपारपर्यंत अपडेट झालेलं असेल, ज्यामध्ये तुम्ही स्ट्रीम्स अँड हे जे रिव्हिजन सेशन्स आहेत ते त्यामध्ये पाहू शकता. येस. VCचा कॉल आलेला नाहीये. ओके, VCचा अजय सर आय गेस टीमने तुम्हाला कनेक्ट केलं होतं, कारण मी अपडेट दिला होता. स्टील मी एकदा फॉलोअप घेतो. नो निरंजन, आपण स्पेसिफिकली यामध्ये इन्व्हेस्टिंगवर फोकस करतो क्रिप्टोमध्ये. येस. ऑलराईट गाईज, आजचं जे मार्केट अनालिसिस आहे त्याप्रमाणे तुम्ही नेक्स्ट 1 to 2 मध्ये आज मार्केट्सला ऑब्झर्व करू शकता. काही मुवमेंट जर या ठिकाणी आली तर तुम्हाला सिग्निफिकंट चेंजेस सुद्धा पाहायला मिळतील. अँड उद्या सुद्धा आपली 6 PM ची स्ट्रीम स्टार्ट होईल. जेवढं पॉसिबल असेल स्ट्रीम अटेंड करणं स्टार्ट करा, बिकॉज स्ट्रीम मध्ये आपण मार्केटला बऱ्याच वेळा सिर्फ लाईक ओनली टेक्निकल अनालिसिसने डिकोड करतो. सो येस, या वीकमध्ये येस आय गेस मॅम तुम्हाला व्हॉट्सअपला अपडेट आलेला आहे, त्या ठिकाणी चेक करा तुम्ही. सो त्यामध्ये या वीकच्या स्केड्यूलमध्ये ऑलरेडी आपले ते सेशन्स लाईंड अप आहेत. ओके, ज्याप्रमाणे आपले स्केड्यूल आहेत त्याचप्रमाणे गोष्टी फॉलो होतील. परफेक्ट. येस. सो आय गेस 90% ऑफ द पोर्टफोलिओज मध्ये इथेरियम आहे. 20 मार्चच्या फेड मीटिंग मध्ये आपल्याला परत सेम कॉइन्स जे AI जनरेटिव्ह आहेत, जे एनव्हीडीआय बेस्ड कॉइन्स असतील, इथेरियम, सोलाना अँड मेन प्रोजेक्ट्स, यामध्ये आपल्याला इम्पॅक्ट पाहायला मिळेल. ओके, सो फेडची मीटिंग आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे 19th ची, डे आफ्टर टुमॉरो. अँड टिल द फेड मीटिंग्स मोस्ट प्रोबेबली मार्केट्स आपल्याला हायर व्होलॅटिलिटी मध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतात. अँड वेल्स ट्रान्झॅक्शन जर तुम्ही पाहाल लाईक पास्ट 2 to 3 डेजचे, तर तुम्हाला यामध्ये कम्प्लीट न्यू अक्युमुलेशन, ट्रेजरी, बिटफिनिक्स, क्राकेन या तिन्ही गोष्टींमध्ये मनी रोटेट होतोय. त्यामध्ये रिसेंट ट्रान्झॅक्शन बघा, कॉइनबेस इन्स्टिट्यूशनल वरून कॉइनबेस एक्सचेंजला पुन्हा एकदा 100 मिलियनचं ट्रान्झॅक्शन करण्यात आलेलं आहे. येस. सो या सगळ्या ट्रान्झॅक्शन्स वरून आपल्याला संकेत मिळतात, ज्याप्रमाणे US ट्रेजरीमध्ये USDCचं बर्निंग झालं होतं, त्या बर्निंगमुळे सप्लाय स्क्वीज होतो आणि त्याचाच इम्पॅक्ट आपल्याला चार्टवर पाहायला सुद्धा मिळाला होता. सो जर यानंतर अजून कोणती USDC बर्निंग आपल्याला त्यामध्ये मिळाली तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पुन्हा एकदा चार्टवर पाहायला मिळू शकतो. येस. सो आय होप पोर्टफोलिओज क्रिएट झालेले आहेत सगळ्यांचे. पोर्टफोलिओज क्रिएटेड आहेत का सगळ्यांचे? सो ऑल राईट गाईज, दॅट वॉज द मार्केट अनालिसिस फॉर टुडे. उद्याच्या सेशनमध्ये आपण ऑनचेन अनालिसिस बद्दल शिकणार आहोत, की याच डेटासोबत फंडामेंटल पॅरामीटर्स कसे अनालाइज करायचे, प्रोजेक्ट्सना अजून डीपमध्ये आपण कसं अनालाइज करू शकतो, अँड देन वी विल मूव्ह फॉरवर्ड टुवर्ड्स द नेक्स्ट थिंग्स. अँड ॲज वेल एज उद्या सुद्धा आपली सेम टाइमला स्ट्रीम असणार आहे, ज्या टाइमला आज होती. त्याचे जे लिंक्स असतील ते सुद्धा तुम्हाला सकाळी येऊन जातील. सो आय होप व्हॉट्सअप कम्युनिटी आणि टेलिग्राम ग्रुप्समध्ये सगळे जॉईन असाल. जर कोणते ग्रुप्स, एक टेलिग्राम ग्रुप अँड मेन व्हॉट्सअप ग्रुप, दोन्ही ग्रुपमध्ये जर तुम्ही जॉईन नसाल तर टीमला कनेक्ट करून इन्स्टंटली दोन्हीकडे ऍड होऊन घ्या. ऑलराईट गाईज, सो विल एंड अप टुडे शॉर्टली अँड वी कॅन कंटिन्यू वॉचिंग द मार्केट्स फॉर नेक्स्ट 1 to 2 hours. जर काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट असतील, न्यू कॉइन्स बाईंग असेल, तर आय अपडेट यू ऑन द ग्रुप. येस, LMS चे जे लास्टचे 2 स्ट्रीम्स आहेत, त्यानंतरचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला आज संध्याकाळपासून त्यामध्ये दिसायला सुरुवात होईल. ओके, आय होप त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही जॉईन असाल, ज्यामध्ये मी पूर्ण प्लेलिस्टची लिंक शेअर केलेली आहे. सो ऑलराईट गाईज, विश ऑल द व्हेरी बेस्ट फॉर दिस वीक. Looking forward towards positive momentum and expecting it to close on 88,000 levels after the Fed meeting. Let's see, जर काही important updates असतील, पोझिशन मध्ये चेंजेस असतील, so you'll receive all the updates. Thank you so much guys and see you in tomorrow's stream.